हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण ज्या फोरटक ब्लाऊजची जी पेपर कटिंग केली होती, ती मी अस्तरवर ठेवून घेतली व पॅटर्न ॲज इट इज जशी तशी ड्रॉ करून घेतले. हे बघा, हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्ट खालून अर्धा इंच वाढवला आहे आणि इकडनं आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच वाढवला आहे. बाकी जशीची तशी ठेवून मी पॅटर्न ठेवून घेतले व ड्रॉ करून घेतले. ते आता आपण कट करून घेऊ. कट करून ब्लाऊज पीस व कट करून तुम्हाला स्टिचिंगचं दाखवते. हे बघा, कट करून घेतले ब्लाऊज पीसवर देखील. आता आपण इथं स्टिचिंगचं बघूया. मी अगोदर फ्रंट पार्ट घेते, त्याच्यावर टक्स देखील ड्रॉ करून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, आता हे उलट कापड आहे, आपल्याला आतमधून अस्तर लावायचं आहे. त्यासाठी हे बघा, गळा असा समोरासमोर ठेवायचा आहे. समोर गळा ठेवून घ्यायचे, म्हणजे आपले भाग उलट सुलट होणार नाही त्यासाठी. त्यानंतर मी एक पार्ट घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. थोडंसं सुळका पीस आहे, त्यासाठी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतलं आहे. आता आपण ब्लाऊज पीसला अस्तर जॉईंट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने मी टीप मारून घेते. आता सावकाश सर्व अस्तर आपल्याला ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक पार्ट करून दाखवते व सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील तुम्ही करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने सर्व अस्तर आपण ब्लाऊज पीसला जॉईन करून घेऊ. व्यवस्थित ठेवून जॉईन करायचं आहे. पीस थोडं सुळका असल्यामुळे ते सटकतंय, त्यामुळे सावकाश मी असं जॉईन करते. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व अस्तर आता जॉईन करून घेतोय. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत जा. तुमच्या काही म्हणजे शंका असतील त्या देखील कमेंट करून विचारत जा. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कोणते ब्लाऊजचे व्हिडिओ बघायला आवडतील त्यासाठी. हे बघा, आता आपण जॉईंट करून घेतले अस्तर ब्लाऊज पीसला. एक्स्ट्राचं कापड आपण कट करून टाकू. व्हिडिओ स्किप न करता बघत जा, म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे पॉईंट्स सांगितलेले असतात, ते तुम्ही व्यवस्थित बघत जा. स्किप करता व्हिडिओ बघितला तर मध्ये जे सांगितले असेल ते तुम्हाला कळणार नाही. सर्व एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने सर्व एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेते. अस्तर टक्स देखील ड्रॉ करून घेतले मी. आपण जे टक्स पेपरवर ड्रॉ केले होते तेच मी अस्तरवर ड्रॉ करून घेतले. त्यात काही कमी जास्त केलेलं नाही आहे, जसे तसे ड्रॉ करून घेतले. फ्रंट पार्टमध्ये फक्त आपण खालून अर्धा इंच आणि आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच एवढंच वाढवलं आहे. बाकी जसं आहे तसंच आहे सर्व. आणि क्रॉस पट्टीला ते मी तुम्हाला पेपर पॅटर्न काढताना तेव्हाच दाखवली होती क्रॉस पट्टी आपण पेपरवर कशा प्रकारे वाढवली ती. त्यानंतर बाकी बॅक पार्ट आणि बाही ही जशी तशीच आहे, त्यामध्ये काही बदल केलेले नाही. हे बघा, अशा पद्धतीने आता पार्टला आपण अस्तर जॉईंट करून घेतले. हे बघा, जे मध्ये टक्स दिसत आहे, आपण जे लाईन टक्स ओढलं आहे सरळ, त्यावर अशी शिलाई देऊन घ्यायची. त्याने काय होतं, आपलं जे अस्तर आहे ते ब्लाऊज पीसला व्यवस्थित जॉईंट होतं. नाहीतर आपण असं सिल्कच्या म्हणजे असे सुळके पीस असले त्याला जर आपण असे टक्स द्यायला गेलो तर ते टक्स फक्त अस्तरलाच लागले जातात
त्यामध्ये ब्लाऊज पीस येतच नाही, त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी अशी टीप देऊन घ्यायची त्या टक्सवर, म्हणजे आपलं अस्तर ब्लाऊज पीसला अटॅच होऊन जातं. खूप सावकाश पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला देखील कळावा जेणेकरून. हे बघा अशा पद्धतीने आता ते धागे मी कट करून घेते आणि आपण आता जी शिलाई दिली त्यावरच असे टक्स देऊन घेणार आहोत. हे बघा, हे खालचा टक्स व्यवस्थित एकावर एक चेक करून व्यवस्थित बघायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची. मी मध्ये अगोदर एक शिलाई देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली. आता त्यावर आपण टक्स, हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून शिलाई द्यायची. आता टक्सला अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि शिलाई द्यायची. हे बघा कशी शिलाई देते तुम्हाला दिसतच असेल. पुन्हा एकदा डबल शिलाई द्यायची आपल्याला अशा पद्धतीने. त्यानंतर बाकीच्या टक्स जेवढं आपण घेतलेलं होतं मार्जिन ते मी ड्रॉ करूनच घेतलंय, तेवढंच आपण शिलाई देणार आहे, एक्स्ट्राचं काही घेणार नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. परत एकदा शिलाई द्यायची, डबल शिलाई द्यायची आपल्याला प्रत्येक टक्सला. आर्महोलमधल्या टक्सला आपण शिलाई देणार आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. खूप सावकाश दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला, का जेणेकरून तुम्हाला देखील समजलं पाहिजे. त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने तुम्ही डबल शिलाई देऊन घेतली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या ब्लाऊजला कप देखील अटॅच करू शकता, पण मी कप अटॅच केलेले नाही आहे. बिना कपचं पण आपले ब्लाऊजचे म्हणजे जो पप आहे तो खूप छान पडतो, त्यासाठी कप अटॅच करायची काही गरज नाही आहे. हे बघा त्यानंतर आपण हुक पट्टी केलेले टक्स तो देखील आपण शिलाई देऊन घेतोय. डबल शिलाई दिली त्याला देखील अशा पद्धतीने. बघा आता आपला फ्रंट पार्टला टक्स देऊन तयार आहे. हे बघू शकता तुम्ही ब्लाऊजचा पप किती छान पडलाय. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण इथे थोडं कट करून घेऊ, कमी जास्त झालंय ते. हे बघा त्यानंतर आता क्रॉस पट्टी अटॅच करायला घेणार आहोत. आता क्रॉस पट्टी अटॅच करायला घेऊ. सरळ ठेवलंय फ्रंटचा भाग, त्यावर सरळ वरती सरळ क्रॉस पट्टी ठेवणार आहोत आपण. हे बघा क्रॉस पट्टी घेतली मी. हे बघा अशा पद्धतीने सरळ वरती सरळ ठेवून घेतले. आता शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. व्यवस्थित अर्धा इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई द्यायची क्रॉस पट्टीला. अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. तुम्ही देखील ट्राय करून बघा, खूप छान या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग येते. हे बघा आता क्रॉस पट्टी अटॅच करून घेतली. त्यानंतर आता आपण इथं खालून अस्तरची क्रॉस पट्टी अटॅच करणार आहोत. हे बघा अस्तरची क्रॉस पट्टी घेतली मी इथं. आता खालून ती देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप मारून घेते मी. हे बघा अशा पद्धतीने
टीप मारून घेते मी पूर्ण याला. त्यावर आपल्याला परत पुन्हा एकदा दाबटीप द्यायची आहे. हे बघा, दाबटीप देताना जे आपण मार्जिनची जी शिलाई आहे ती पूर्ण म्हणजे त्या दाबटीप खाली आली पाहिजे. त्याने काय होतं, आपली पट्टी व्यवस्थित पॅक होईल. हे बघा, अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतली मी. आता असं ठेवायचं आहे ना आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने करून त्यानंतर ती शिलाई अशी ठेवून आपल्याला क्रॉसपट्टीची टीप देऊन घ्यायची. याने काय होते, ब्लाऊज फिनिशिंग छान येते. आपण जो फ्रंट भाग क्रॉसपट्टीला अटॅच केला आहे त्याची शिलाई आतमधल्या बाजूने जाते, ती वरती दिसत नाही. त्याने फिनिशिंग ब्लाऊजला छान येते. हे बघा, अशा पद्धतीने मी आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन टीप देऊन घेते. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. कापड आतमधलं कापड त्या शिलाई खाली आलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यानंतर हे बघा, ते कापड आतमधलं इथे एक बाजूने बाहेर काढायचे अशा पद्धतीने. त्यानंतर एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊ. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपला आता फ्रंट भाग तयार झाला आहे. आपण आई हुक पट्टीची पट्टी घेऊ इथे लावायला. हे बघा, ही पट्टी घेतली मी, उलट घेते. उलट करून अशी अर्धा इंचा खालच्या बाजूने फोल्ड करून हे बघा टीप देते मी अर्धा इंचाची. व्यवस्थित लॉक करून घेते. ही आईची पट्टी आहे, कारण का असं उलट केल्यानंतर तिकडनं आपण अर्धा इंच परत फोल्ड करू असं, आणि त्यावर एक टीप देऊन घेऊ. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिकडनं अगोदर देखील अर्धा इंच शिलाई दिली तरी चालेल, पण मी शिलाई देते डायरेक्ट फोल्ड करून त्यावर शिलाई देत आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसरा देखील भाग तयार करून घेते. मी तुम्हाला दाखवते. सेम हीच पद्धती, जसं या भाग दाखवलं आहे मी फ्रंटला, सेम तो पण आपण असाच तयार करणार आहे. बघा, बघू शकता आपला फ्रंटचा भाग किती छान पप पडला आहे त्याचा. तसे ह्याच पद्धतीने दुसरा देखील तयार करून घेते मी. आता आपण बॅक पार्ट घेतला आहे. बघा, ब्लाऊज पीसचं सरळ ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सरळ ठेवायचं आहे. सरळ वरती असं अस्तर ठेवून घेते मी. व्यवस्थित पिनअप करून घेतले खालून. आता हे बघा, अर्धा इंचाच्या वर आपल्याला कमरपट्टी टीप देऊन घेणार आहे मी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमरपट्टी लावू शकता, पण मी कमरपट्टी नाही लावू, ते डायरेक्ट फोल्ड करणार आहे, म्हणजे दाबटीप देणार आहे. त्यासाठी हे बघा, वरती सरळ असं व्यवस्थित ठेवून अर्धा इंचाची टीप देऊन घेते मी अशा पद्धतीने. कापड सरकू नये त्यासाठी मी पिनअप करून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने कमरपट्टीला खालच्या बाजूने अर्धा इंच टीप देऊन घेतली. त्यानंतर गळ्याकडनं देखील आपण अर्धा इंच टीप देऊन घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने मी पूर्ण गळ्याला टीप देऊन घेते. सावकाश टीप देऊन घ्यायची. ब्लाऊज पीस थोडा सुळका असल्यामुळे. हे बघा, आता मी गळ्याला देखील टीप देऊन घेतली.
अस्तर ब्लाऊज पीसला अटॅच करून घेतले. आता आपण आतमधलं जे ब्लाऊज पीसचं कापड आहे ते कट करून घेऊ अशा पद्धतीने. व्यवस्थित कट करून घ्यायचे. हे बघा एक्स्ट्राचं कापड आतमधलं गळ्याचं कापड आपण कट करून घेतले. त्यानंतर पिना काढून घेऊ, कारण आपल्याला पलटी द्यायची म्हणजे आतमधलं बाहेर काढायचं आहे सरळ भाग. त्यासाठी पिना व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे आपल्याला आणि गळ्याला कट्स देऊन घ्यायचे अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येते. त्यासाठी कोणताही गळा असेल ना तुमचा तरी त्याला कट्स द्यायचे आणि कट्स देताना काळजी घ्यायची, शिलाई कट नाही झाली पाहिजे, कारण की शिलाईपर्यंत एवढे कट्स द्यायचे नाही. थोडे थोडे कट्स देऊन घेतले मी. त्यानंतर हे बघा असं एक बाजूनी असं बाहेर कापड काढून घेते अशा पद्धतीने. व्यवस्थित कापड काढून घ्यायचं आहे सर्व. त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला कमरच्या याच्यावर हे बघा इथं तर व्यवस्थित सेट करून टीप देऊन घ्यायची. त्यावर व्यवस्थित टीप देऊन घेते मी. व्यवस्थित सेट करून आपल्याला टीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमरच्या साईडला वेगळी पट्टी अटॅच करू शकता, पण असं देखील केलं तरी छानच फिनिशिंग येते आणि आपले वेळ देखील वाचतो. त्यासाठी तुम्ही असे देखील करू शकता तापटीप, किंवा पाहिजे तर तुम्ही कमरपट्टी लावू शकता, तुमच्या याच्यावर आहे. हे बघा आता कमरला टीप देऊन घेतली. त्यानंतर आपण गळ्याला टीप देऊन घेणार आहोत. व्यवस्थित सेट करून आपल्याला टीप देऊन घ्यायची अशा पद्धतीने. सावकाश पद्धतीने टीप देण्याचा प्रयत्न करते मी. आपण जेवढे हे काम सावकाश करू तेवढे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गळ्याला मी टीप देऊन घेते. आपला अस्तर बाहेर नाही दिसलं पाहिजे याच्यासाठी व्यवस्थित सावकाश टीप देऊन घ्यायची. हे बघा आता गळ्याला टीप देऊन झाली. हे बघा अशा पद्धतीने बघा आपल्या गळ्याचे आकार देखील किती छान दिसतोय. हे बघा आता मी अस्तर पीसचं जे अस्तर आहे म्हणजे अस्तर जे ब्लाऊज पीसला व्यवस्थित जॉईंट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला अस्तर ब्लाऊज पीसला. शोल्डरला देखील टीप मारून घेते मी. त्यानंतर दुसऱ्या साईडचे देखील त्याच पद्धतीने सेम अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेते. पीस थोडा सिल्कचा सुळका असल्यामुळे थोडंसं शिलाईला जीवर जातं आणि वेळ पण लागतो. पण सिल्कचा जरी पीस असला तरी आपल्या ब्लाऊजची तुम्ही फिनिशिंग नंतर बघा, फिनिशिंग आणि फिटिंग फायनल लुकला तुम्हाला समजूनच येईल का सिल्कचा जरी पीस असला तरी खूप छान फिटिंग आणि फिनिशिंग येते.
हे बघा आता मी पूर्ण अस्तर असं जॉईंट करून घेतले. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकू आपण. हे बघा आता मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. त्यात आता बॅक्सला टक्स देण्यासाठी हे बघा शोल्डर असं फोल्ड केलं आहे आणि त्या फोल्डला खाली कमरच्या साईडने मी अशी टीप देते. त्यासाठी अगोदर हे बघा अशी आपण जसं फ्रंटला केलं होतं तसंच इथे देखील करणार आहोत. हे बघा अगोदर शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपला अस्तर ब्लाऊज पीसला व्यवस्थित अटॅच होतं. त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने त्यावर आपल्याला शिलाई द्यायची आहे बघा. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची, लॉक करून घ्यायचे. बॅक नेकला आपण बॅकला टक्स देत नाही, पण डीप नेक असल्यावर टक्स हा द्यायचा. त्याने ब्लाऊजची फिनिशिंग व फिटिंग अजून छान येते. हे बघा आता मी दोन्ही साईडला बॅकला टक्स देऊन घेतले सेम त्याच पद्धतीने. आता आपण हे बघा बाही घेणार आहोत अटॅच करायला. हे बघा मी इथं बाही घेतली. व्यवस्थित बघून घ्या मी कशा प्रकारे बाही ठेवते. हे बघा म्हणजे आपले बाहीचे भाग उलटसुलट होऊ नये त्यासाठी एक भाग घेतला आहे. त्यावर हे बघा सरळवरती सरळ असं ठेवून घेतलं आहे अस्तर. आणि त्याला अर्धा इंचाच्या याच्यावर आपल्याला टीप देऊन घेते मी बाही अटॅच करण्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई देऊन घेते खालून. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर त्यावर पुन्हा एकदा दाबटीप द्यायची. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप देताना जे आपण जी मार्जिन आहे ती आपली दाबटीप खाली आली पाहिजे याची काळजी घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आता मी दाबटीप देऊन घेतली. तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचे. वरतून पुन्हा एकदा दाबटीप देऊन देते मी अशा पद्धतीने. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा दाबटीप देऊन घेतली. आता अस्तर आपण ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेणार आहोत. व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे. व्हिडिओ जरी मोठा होत असला पण स्टेप बाय स्टेप सांगितलंय, तुम्ही नक्की स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला देखील कळेल यासाठी. हे बघा आता आपण बाही जॉईंट करून घेतली अस्तरला ब्लाऊज पीसला अस्तर. आता मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. आता हे बघा फ्रंटला पायपिंगसाठी मी असं तिरपी पट्टी कापून घेतली. तिला एका बाजूने अर्धा इंच फोल्ड करून घेतली. त्यानंतर अशी ठेवून अर्धा इंचावर शिलाई देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने. कधी पण पायपिंग करताना तिरपीच पट्ट्या कापायच्या, त्याने आपली पायपिंग छान येते. त्यासाठी हे बघा फोल्ड करून घेतले. आतमध्ये व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. त्यानंतर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. अशा पद्धतीने व्यवस्थित कट्स देऊन घ्यायचे. पुन्हा त्यावर हे बघा अशा प्रकारे पायपिंग करायची. तुम्हाला पाहिजे तुम्ही दाबटीप देखील देऊ शकता, पण मी पायपिंग करते. हे बघा अशा पद्धतीने खूप छान पायपिंग येते कारण आपण तिरप्या पट्ट्या कापलेल्या असतात त्यामुळे.
कोणती पण पायपिंग करताना तुम्ही तिरप्याच पट्ट्या कापा. सावकाश आपण पायपिंग करून घेतोय. हे बघा, आता पायपिंग आपण फ्रंटला करून घेतली एक भागाला. आता दुसऱ्या देखील सेम याच पद्धतीने मी करून घेणार आहे. तुम्हाला आता फिटिंग दाखवते. हे बघा, तर हा बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्ट असा सरळ ठेवायचा आहे. सरळ वरती सरळ आपल्याला हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बॅक पार्ट ठेवून घे. आता बघा, हा पार्ट मी असा सरळ ठेवला आहे. गळ्याचा भाग बघा, बॅकचा आणि फ्रंटचा एकच बाजूने आला आहे. आता त्यावर अर्धा इंचाची शोल्डर जॉईंट करून घेते मी अशा पद्धतीने. व्यवस्थित शोल्डर जॉईंट करून घ्यायची. पुन्हा एकदा त्याच्यावर मी शिलाई देऊन घेते. त्यानंतर हे बघा, आपल्याला बाही जॉईंट करायची. त्यासाठी फिटिंगचे पार्ट व्यवस्थित चेक करून घ्यायचे, सारखे येत आहे का. हे बघा, सारखे येत आहे. थोडे जर कमी जास्त होत असेल, जो जास्त असेल त्याला थोडंसं कट करून टाकायचं त्याच्या मापामध्ये. त्याने काय होते, आपली बाही व्यवस्थित अटॅच होते त्यासाठी. आता ही बघा, ही मी बाही घेतली अशी. बाई अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. त्या बाईचा सेंटर काढायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी सेंटर काढून घेते. आणि जो खोल भाग तुम्हाला दिसत असेल, तो खोल भाग हा पुढच्याच साईडने आला पाहिजे. हे बघा, मी बघा असं सरळ वरती सरळ ठेवून घेते. माझा खोल भाग हा पुढच्या साईडने येतोय. आता सेंटर काढलाय आपण, तो सेंटर आपण शोल्डरवर ठेवलाय आणि अर्धा इंचाची आता शिलाई मार्जिन घेऊन मी अशी बाही अटॅच करून घेते. हे बघा, व्यवस्थित अटॅच करायची. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी बाही अटॅच करून घेते. व्यवस्थित बाही अटॅच करून घ्यायची. पुन्हा त्यावर डबल शिलाई द्यायची. ब्लाऊजच्या प्रत्येक भागावर डबलच शिलाई द्यायची. मी पुन्हा पुन्हा सांगत असते, पण ब्लाऊज शिवताना प्रत्येक आपण जो भाग ब्लाऊजचा अटॅच करत असतो तर त्याला डबलच शिलाई द्यायची. तर हे बघा, आता दुसऱ्या साईडची देखील मी बाई अशाच प्रकारे अटॅच करून घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित अटॅच करून घ्यायची बाई. हे बघा, आपली बाई कुठेही कमी जास्त झालेली नाही किंवा फ्रंटचा किंवा बॅकचा पार्ट देखील कमी जास्त झालेला नाही. कारण आपण मापच घेताना व्यवस्थित घेतो. त्यासाठी आपले जॉईंट होताना देखील पार्ट कुठेच कमी जास्त होत नाही. बाई बघून घ्या तुम्ही, बाई एकदम ॲक्युरेट करेक्ट जॉईंट झाली आहे आपली, कमी जास्त कुठेच झाली नाही. त्याने काय होते, आपली ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग छान येते. हे बघा, आता बाई मी जॉईंट करून घेतली. आता आपण फिटिंगचे मापं टाकणार आहे याच्यावर. हे बघा, बघू शकता तुम्ही, पार्ट एकदम सरळ आणि करेक्ट, कुठेही कमी जास्त नाही. आता 2 इंच शिलाई मार्जिन घेतली होती, तर 2च इंचावर मी इथं मार्क करून घेते. तुम्ही जर 1.5 इंच घेतली असेल किंवा 1 इंच घेतलं असेल तर तसंच तुम्ही मार्क करा. मी 2 घेतली, तर 2च इंचावर इथं मार्क करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण याच्यावर 2-2 इंचावर अशी मार्क करून घेते. बाहीला देखील हे बघा, अशा पद्धतीने मार्क करून घेते 2 इंचावर. आता यावर आपण शिलाई देणार आहोत फिटिंगची. आपली फिटिंगची शिलाई देखील तुम्ही बघू शकता, एकदम सरळ, कुठेही तिरपी, कुठेही काही येत नाही आहे, एकदम सरळ येते आणि आपल्या फिटिंगला देखील ब्लाऊज खूप छान बसतं. आता हे बघा, फिटिंगची शिलाई देऊन घेते. आता याच पद्धतीने मी दुसरा देखील भाग सेम त्याच पद्धतीने बाही देखील जॉईंट वगैरे करून घेते आणि तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. बघा, आता अगोदर ही फिटिंगची शिलाई देऊन घेते मी. व्यवस्थित सेट करून आपल्याला
फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने हे बघा आपली फिटिंगची शिलाई देऊन तयार झाली. तर हे बघा सरळ आली एकदम. हे सेम याच पद्धतीने दुसरा भाग देखील मी तयार करून घेते आणि तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. हे बघा अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार झाले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट असतील, डाऊट असतील त्या देखील कमेंटद्वारे कळवा. हे बघा हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. किती छान आपलं ब्लाऊज तयार झाले. फिटिंग देखील खूप छान येते ब्लाऊजची. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. हे बघा ब्लाऊजला पफ देखील खूप छान पडले. कुठेही कोणताही